नमस्ते मित्रांनो, बेसिक मॅथमॅटिक्सच्या या व्हिडिओमध्ये आपण फ्रॅक्शन्स आणि डेसिमल्स बद्दल माहिती पाहणार आहोत. चला तर मग आपण या व्हिडिओमध्ये काय काय पाहणार आहोत ते आपण पहिल्यांदा पाहून घेऊयात. आयडेंटिफाय फ्रॅक्शन अँड डेसिमल म्हणजे फ्रॅक्शन आणि डेसिमल काय आहेत, कन्वर्ट फ्रॅक्शन टू डेसिमल अँड डेसिमल टू फ्रॅक्शन म्हणजे फ्रॅक्शनचं डेसिमल आणि डेसिमलचं फ्रॅक्शन मध्ये कन्व्हर्जन कशा प्रकारे करता येतं ते देखील आपण इथे पाहणार आहोत. आणि दुसरं काय पाहणार आहोत तर ऍप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन अँड डेसिमल म्हणजे रिअल लाईफ मध्ये ऍप्लिकेशन त्यांचं कसं होतं ते देखील आपण पाहणार आहोत. पुढे बघूयात पहिल्यांदा फ्रॅक्शन म्हणजे काय. फ्रॅक्शन म्हणजे काय बघा, ए पार्ट ऑफ होल म्हणजे एका पूर्ण भागाचा एक पार्ट म्हणजे फ्रॅक्शन किंवा रेशो बिटवीन टू क्वांटिटीज म्हणजे दोन क्वांटिटी मधला रेशो याला म्हणतात फ्रॅक्शन. सिंपल एक्झाम्पल जर द्यायचं झालं, इन अ पिझ्झा, एका पिझ्झा मध्ये जर आपण त्याचे 10 भाग केले आणि त्यातला एक भाग घेतला तर त्या एका भागाला आपण 1/10 भाग किंवा 1/10 पार्ट असं म्हणू शकतो. ठीक आहे, म्हणजे हा झाला ए पार्ट ऑफ ए होल म्हणजे फ्रॅक्शन. पार्ट ऑफ फ्रॅक्शन मध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर हे दोन पार्ट असतात. जर आपण 1/2 हा एक फ्रॅक्शन पाहिला तर 1 ला काय म्हणायचं न्यूमरेटर आणि 2 ला काय म्हणायचं डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर जो असतो तो काय दाखवतो टोटल इक्वल पार्ट्स किती झालेत आणि नंबर्स जो न्यूमरेटर मध्ये असतो तो काय दाखवतो नंबर ऑफ पार्ट्स टेकन. म्हणजे पिझ्झाचा आपण 10 कट केले आणि एक कट घेतला तर आपण त्या फ्रॅक्शनला काय म्हणतो 1/10 म्हणजे किती पार्ट्स केले तर 10 ते डिनॉमिनेटर मध्ये आणि किती घेतले तर 1 आउट ऑफ दॅट 10. ठीक आहे, आता आपण टाइप्स ऑफ फ्रॅक्शन्स पाहूया. 3 प्रकारचे फ्रॅक्शन्स असतात, प्रॉपर फ्रॅक्शन, इम्प्रॉपर फ्रॅक्शन आणि मिक्स फ्रॅक्शन. लक्षात घ्या, प्रॉपर फ्रॅक्शन या ठिकाणी प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये डिनॉमिनेटर हा न्यूमरेटर पेक्षा मोठा असतो. इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये डिनॉमिनेटर हा छोटा तर न्यूमरेटर हा मोठा असतो. तर मिक्स फ्रॅक्शन हा इम्प्रॉपर फ्रॅक्शनचंच एक वर्जन असं म्हणता येईल की ज्या ठिकाणी एक होल नंबर असतो आणि त्याच्या पुढे आपण एक फ्रॅक्शन लिहितो. जसं 1 हा होल आहे आणि 3/4 हा एक फ्रॅक्शन आहे. याला मिक्स फ्रॅक्शन असं म्हटलं जातं. पुढे डेसिमल्स. डेसिमल काय आहेत मित्रांनो तर डेसिमल हे फ्रॅक्शन लिहिण्याची आणखीन एक पद्धत आहे. डेसिमल इज अनदर वे ऑफ रायटिंग फ्रॅक्शन्स. ठीक आहे, तर डेसिमल केव्हा वापरतात तर त्यांच्या डिनॉमिनेटरच्या ठिकाणी 10, 100, 1000 आणि सो अँड सो असे 1 आणि त्याच्यावर असणारे 0 असलेले नंबर डिनॉमिनेटर मध्ये असतील त्यावेळेस ते नंबर आपल्याला डेसिमल मध्ये लिहिता येतात. फॉर एक्झाम्पल काय दिले बघा 0.5 म्हणजेच काय तर 5/10 आणि दॅट इज नथिंग बट 1/2. ठीक आहे, म्हणजे 0.5 म्हणजे हाफ आणि 1/2 म्हणजे पण हाफ. म्हणजे 0.5 या डेसिमल नंबर मध्ये डेसिमल नंतर एक डिजिट आहे म्हणून डिनॉमिनेटरला 5 न्यूमरेटरला तर डिनॉमिनेटरला 10 घेतलंय म्हणजे 1 त्याच्यावर एकच 0 घेतलाय कारण डेसिमल नंतर 0.5 मध्ये एकच डिजिट आहे म्हणून. जर 2 डिजिट असले असते तर आपण 100 घेतलं असतं डिनॉमिनेटरला. त्यामध्ये बघा 0.1 म्हणजे डेसिमल पॉइंट नंतर फर्स्ट जो प्लेस असतो त्या प्लेसची व्हॅल्यू त्या प्लेसला काय म्हणतात तर टेन्थ्स असं म्हणतात. तर सेकंड प्लेसला जर एखादा नंबर असेल डिजिट असेल तर त्याला 100 असं म्हणतात. थर्ड प्लेसला जर नंबर असेल तर तो कोणत्या प्लेसला आहे तर 1000. ठीक आहे, हा मुद्दा लक्षात घ्या. पुढे पाहूयात फ्रॅक्शन टू डेसिमल कसं कन्व्हर्जन करता येऊ शकतं. बघ, फ्रॅक्शन जर दिलाय तर त्याचं कन्व्हर्जन डेसिमल मध्ये करायचं असेल तर फक्त न्यूमरेटरला डिनॉमिनेटरने डिवाइड करायचे. बरोबर, न्यूमरेटरला डिनॉमिनेटर
ने डिवाइड करायचं. म्हणजे या ठिकाणी 1/2 जर फ्रॅक्शन आहे तर 1 ला 2 ने डिवाइड केल्यानंतर आन्सर 0.5 येईल. त्याच्यानंतर 3/4 याचं कन्व्हर्जन जर डेसिमल मध्ये करायचं असेल तर 3 डिवायडेड बाय 4 केलं तर आन्सर 0.7 असं येईल. हे झालं फ्रॅक्शन टू डेसिमल कन्व्हर्जन. आता आपण बघूयात डेसिमल टू फ्रॅक्शन कन्व्हर्जन कसं करता येईल. तर या ठिकाणी काय करायचंय आपल्याला, मगाशी जसं आपण म्हटलं की 0.5 हा जर नंबर आहे, डेसिमल पॉइंट नंतर एकच डिजिट आहे म्हणून डिनॉमिनेटर मध्ये 1 याच्यावरती 1 0 असा म्हणजे 10 हा नंबर डिनॉमिनेटर लिहू शकतो आपण. आणि त्याचं सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर 1/2 हा आपल्याला फ्रॅक्शन मिळेल. म्हणजे 0.5 इज नथिंग बट 1/2. त्याचप्रमाणे 0.75 या ठिकाणी बघा, डेसिमल पॉइंट नंतर 2 नंबर्स आहेत म्हणून डिनॉमिनेटरला आपण 100 घेणार आहे आणि न्यूमरेटरला 75 घेणार आहे. ठीक आहे, न्यूमरेटरला 75 आणि डिनॉमिनेटरला 100. आणि त्याचं सिम्प्लिफिकेशन केलं म्हणजे 25 ने आणि न्यूमरेटरला डिवाइड केलं आणि 25 ने डिनॉमिनेटरला डिवाइड केलं तर आन्सर 3/4 येतं. हे झालं डेसिमल टू फ्रॅक्शन कन्व्हर्जन. नेक्स्ट आहे कम्पेअरिंग फ्रॅक्शन्स अँड डेसिमल. बघा, फ्रॅक्शनचं कंपॅरिझन करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर त्यांचं डिनॉमिनेटर सेम करावं लागतं आणि त्यानंतर न्यूमरेटर मोठा किंवा छोटा हे पाहावं लागतं. त्याचप्रमाणे डेसिमल आणि फ्रॅक्शन यांचं जर दोघांचं कंपॅरिझन करायचं असेल तर काय करायचं आपण बघूयात. या ठिकाणी आपल्याला 1/2 हा एक फ्रॅक्शन दिलाय आणि 0.6 हा एक डेसिमल नंबर दिलाय. तर काय करावं लागेल, तर दोघांना एकाच फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करावं लागेल. म्हणजे कसं, तर 1/2 ला आपण डेसिमल मध्ये कन्व्हर्ट करू. तर 1/2 ला डेसिमल मध्ये कन्व्हर्ट केल्यानंतर तो नंबर येतो डेसिमल मध्ये 0.5 आणि आपल्याकडे दुसरा जो नंबर आहे तो 0.6. म्हणजे अर्थातच 0.5 पेक्षा 0.6 हा मोठा आहे. अशा प्रकारे आपण एकाच फॉर्म मध्ये नंबर घेऊन त्याचं कंपॅरिझन करू शकतो. आता आपण रिअल लाईफ ऍप्लिकेशन काय काय आहेत फ्रॅक्शनचे आणि डेसिमलचे ते आपण पाहूया. तर मनी अँड शॉपिंग. बघा, प्राइसेस ज्या आहेत एखाद्या गोष्टीच्या, सपोज 2.5 किंवा 9.99 असं जर प्राइस असेल तर त्या ठिकाणी बघा त्या फ्रॅक्शन डेसिमलचा तिथे उपयोग केलेला आहे. किंवा डिस्काउंट देताना बघा सेल लावलेला असतो आणि हाफ प्राइस मध्ये एखादी वस्तू विकली जात असेल तर हाफ प्राइस म्हणजे 1/2 प्राइस. जर एखाद्या गोष्टीची 100 रुपीज प्राइस असेल तर ती 50 रुपीजला मिळणार, म्हणजे हाफ डिस्काउंट दिला. ठीक आहे. आणि जर 25% डिस्काउंट दिला त्या ठिकाणी पण 1/4 हा फ्रॅक्शन तिथे यूज केला जातो. त्याच्यानंतर 1/2 कप ऑफ शुगर, 3/4 ऑफ टी स्पून असं कुकिंग आणि रेसिपी मध्ये आपण ऐकलं असेल, त्या ठिकाणी देखील फ्रॅक्शनचं यूज होतो. त्यानंतर मिल्क परचेस करताना अर्धा लिटर म्हणजे आपण हाफ लिटर मिल्क, इट इज नथिंग बट 1 लिटरचा हाफ किंवा आणखी त्याच्यापेक्षा अर्धापेक्षा कमी. जर आपण 250 ml म्हटलं तर तो लिटर झाला 0.25 आणि 1/4 एका लिटरचं झालं. कारण एका लिटरचा हाफ म्हणजे हाफ लिटर आणि हाफ लिटरचा पण हाफ म्हणजे 0.25 दॅट इज 1/4 लिटर ऑफ मिल्क. अशा प्रकारे रिअल लाईफ मध्ये फ्रॅक्शन आणि डेसिमलचे काही ऍप्लिकेशन आपण पाहिले. तर मित्रांनो, प्रॅक्टिस क्वेश्चन आहेत काही आणि ते तुम्ही जरूर ट्राय करा. थँक्यू फॉर लिसनिंग. अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.